नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, टी पेपर क्रमांक 1 हा आज झाला। त्या टी पेपर क्रमांक 1 ची जी उत्तर आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, प्रश्न आणि उत्तर असल्यामुळे त्या ठिकाणी तुमची जवळ प्रश्नपत्रिका असणार आहे, त्याचबरोबर तुमची उत्तरपत्रिका देखील तुमच्याकडे कार्बन कॉपी आहे, त्यामुळे तुम्हाला किती मार्क मिळतात हे या ठिकाणी पाहू शकता। अत्यंत विश्वसनीय अशी उत्तरसूची आपण आपल्या चॅनलवरती या ठिकाणी अपलोड केलेली आहे। पहा, हिंदी विषयाचे प्रश्न आपण प्रथम पाहूया। निम्न में से कौन सा शब्द प्रत्युक्त नहीं है, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 म्हणजे अनुवाद। हे म्हणजे काय आहे? प्रत्युक्त शब्द नाही। पहा, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। पहा, निम्न में से कौन सा शब्द तद्धित नहीं है, त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 परिश्रमी। यह शब्द क्या नहीं है? तद्धित नहीं है। त्यानंतर निम्न में से थोड़े में अधिक कहना, इस अर्थ का मुहावरा कौन सा है? अर्थ का मुहावरा कौन सा है? घाघर में सागर भरना। थोड़े से अधिक कहना यानी घाघर में सागर भरना। पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे। निम्न में से मध्ययुगीन कवि कौन से है? पहा, निम्न में से मध्ययुगीन कवि कौन है? तर रहीम। रहीम यह क्या है? मध्ययुगीन कवि है। जो अपने काम स्वयं करता है उसे क्या कहते हैं? तो स्वावलंबी कहते हैं। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर काबुलीवाला कहानी के रचिता कौन है? काबुलीवाला कहानी का रचिता है रविंद्रनाथ ठाकुर। पर्याय क्रमांक 3। निम्न में से इस रचनाकार को रेखाचित्र संस्मरण प्रसिद्ध है, तर पहा त्याचं 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे महादेवी वर्मा। निम्न में से रचनाकार रेखाचित्र संस्मरण प्रसिद्ध है महादेवी वर्मा। ट वर्ग में पंचमाक्षर ध्वनि कौन सा है? पर्याय क्रमांक आहे पहा 3 न। त्यानंतर निम्न में से प्रेमचंद जी कहानी का संग्रह कौन सा है? प्रेमचंद जी का कहानी है मानस सरोवर। पर्याय क्रमांक 1। त्यानंतर 10वां प्रश्न है, निम्न में से सम्मान शब्द का विलोम शब्द कौन सा है? सम्मान अपमान। पर्याय क्रमांक 3। त्यानंतर अपने मामा जी को पुरस्कार प्राप्त हुए तो लिखे हुए पत्र को क्या कहा जाता है? त्याचं उत्तर आहे पहा घरेलू पत्र। त्यानंतर सुशांत के माता पिता अमेरिका में नौकरी करते थे, वाक्य में प्रयुक्त कारक प्रत्यय कौन सा है? पहा त्याचं उत्तर आहे पहा कर्मकारक। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर परिच्छेदावरचा प्रश्न होता। पहा, परिच्छेदामधील प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायची होती। परिच्छेद में मेहमान शब्द का विलोमार्थी कौन सा शब्द आया है? पहा, मेहमान मेजबान। मेहमान मेजबान आपल्या याच्यामध्ये आहे। पहा, परिच्छेदमध्ये मेहमान का स्वागत कैसे किया जाता है? मेहमान का स्वागत कैसे किया जाता है? तर खुशी से स्वागत किया जाता है। पर्याय क्रमांक 3 आहे। पहा, त्यानंतर 15वां प्रश्न आहे। पहा, 15वां प्रश्न, निम्न में से बेचारी भाभी के लिए आए हुए विशेषण प्रकार कौन सा है? बेचारी भाभी गुणवाचक विशेषण। कौन सा गुण है बेचारी भाभी? गुणवाचक विशेषण। निसंकोच के लिए आया हुआ शब्द परिच्छेद में निसंकोच बेतकल्लुफी यानी निसंकोच। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर या कवितेवर आधारित प्रश्न होते। पहा, याच्यामध्ये 17व्या प्रश्नाचं उपयुक्त कविता के लिए उचित शीर्षक होगा। पहा, आता या ठिकाणी कोणता आहे? सीख। झुकना शब्द कौन सा प्रेरणार्थक रूप है? झुकना यह द्वितीय प्रेरणार्थक है। झुकाना यह द्वितीय प्रेरणार्थक है। त्यानंतर सत्पुरुष संधि का प्रकार कौन सा है? सत्पुरुष, इसमें व्यंजन संधि है। पर्याय क्रमांक 2 अचूक है। बा, निम्न में से सिखाना क्रिया का आज्ञार्थ रूप क्या है? सीखिए। आज्ञार्थ सीखिए क्या है? सिखाना सीखिए। त्यानंतर निम्न में से व्यंजन का वर्ग कौन सा आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 व्यंजनाचा वर्ण प फ ब भ म। पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? आपलं अचूक उत्तर आहे। निम्न में से पुल्लिंगी शब्द कौन सा आहे? त्याचं उत्तर आहे पहा घेऊ। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 23वां, निम्न में से शब्द समुच्चय बोधक नहीं है इसीलिए। यह शब्द समुच्चय बोधक नहीं है। त्यानंतर निम्न में से यह वाक्य अकर्मक वाक्य है, कर्म नहीं है। राजू बगीचे में बैठा है, राजू बगीचे में बैठा है, इसमें कर्म नहीं है। त्यानंतर राम बाजार गया, वाक्य अपूर्ण भूतकाल क्या होगा? राम बाजार जा रहा था, अपूर्ण भूतकाल जा रहा था। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 26वां प्रश्न, आश्चर्य शोक घृणा आदि भाव को प्रकट करने के लिए किस विराम चिन्ह का उपयोग किया जाता है? तो पर्याय क्रमांक 3 विस्मय आदि बोधक चिन्ह। त्यानंतर निम्न में से शुद्ध शब्द कौन सा है? त्याचा पर्याय क्रमांक 4 उत्सुकता। त्यानंतर 28वां प्रश्न है, हिंदी में इस शब्द का प्रयोग एक वचन और बहुवचन के समान रूप से किया जाता है। त्याचं उत्तर आहे पहा
त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 नेता। हिमालय सबसे ऊंचा पर्वत है, इस वाक्य में उद्देश्य कौन सा है? हिमालय, हिमालय का है उद्देश्य है। त्यानंतर तिसरा, नीचे दिए गए शब्द में कौन सा शब्द अलग अर्थ का है? त्याचं उत्तर आहे पहा शीर, यह अलग अर्थ का शब्द है, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर मराठीचे प्रश्न आहेत पहा 31वा प्रश्न पहा, शुद्धपिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुद्ध अधिक पिपासा, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या वाक्याचा प्रयोग ओळखा, पहा अकर्मक कर्तरी, कोणता आहे? अकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ अयोग्य जोडी, गंगा यमुना, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर सहसंबंध, घुबडाचा भूतकाळ तर हंसाचा काय? कलरव, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? तर यशवंत दिनकर पेंढारकर, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर, पुढीलपैकी उद्देश बोधक उभय असणारे वाक्य कोणते? आज काम पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी कामाचा वेग वाढवला, उद्देश बोधक, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर सुग्रण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ बांधते। त्यानंतर पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? तर आई वडील। त्यानंतर आपल्याला काय उत्तरा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायची होती। पहा चाफा हलण्यासारखा का दिसत नाही? पानगळती झाल्यामुळे, पर्याय क्रमांक 1 होता। पहा चाफा हलल्यासारखा का दिसत नाही? पानगळती झाल्यामुळे। त्यानंतर 40वा प्रश्न होता, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? त्याचं उत्तर आहे हिवाळा सरता सरता चाफ्याची पाने गळून पडतात। पानगळती कोणत्या ऋतूमध्ये होते? त्याचं उत्तर आहे ग्रीष्म ऋतूमध्ये पानगळती होते। गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंबटिंब, पहा 14वे रत्न दाखवले म्हणजे खूप मार दिला, पहा 14वे रत्न, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर कद्रू याला समानार्थी शब्द काय आहे? कद्रू म्हणजे कृपण, म्हणजे त्या ठिकाणी कंजूष, आणि उदार म्हणजे त्या ठिकाणी उधळा। त्यानंतर ही जी म्हण आहे दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पहा म्हण आहे चिंतीपरा ते ई घरा, चिंतीपरा, चिंतीपरा ते ई घरा, चिंतीपरा ते ई घरा। दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते, म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर 45वा प्रश्न आहे, मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो। पहा मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले? मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो याच्या उद्देश भागामध्ये एकूण 3 आलेले आहेत, किती? 3। त्यानंतर द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? द्वेष, आवेश, पर्याय क्रमांक 4 आवेश आहे, द्वेषचा समानार्थी शब्द आवेश। पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? निष्क्रिय, 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 पर्याय क्रमांक 3 निष्क्रिय, हे बरोबर आहे। पहा वसंत ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते वाक्यातील उपमेय कोणते आहे? पहा चांदणे हे उपमेय आहे, या ठिकाणी काय? चांदणे, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 49वा प्रश्न आहे, मनूने नवीन पुस्तके खरेदी केली, अधोरेखित शब्दाची विभक्ती, पुस्तके म्हटल्यानंतर त्याला प्रत्यय काय नाही? प्रथमा। त्यानंतर 50वा प्रश्न आहे, पुढील वाक्याचे कर्म ओळखा। रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र काढले, काय काढलं? तर चित्र काढलं, म्हणून चित्र काय आहे? कर्म आहे। पहा चित्र, पर्याय क्रमांक 4 50व्या प्रश्नाचं। त्यानंतर 51वा प्रश्न आहे, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो, या वाक्यात एकूण किती नामे आहेत? पहा बेंदूर सण 2, भाग 3, महिना 4। पहा बेंदूर हा सण, बेंदूर सण, भाग आणि महिना 4 काय आहेत या ठिकाणी? नाम आहेत। पहा 4 नाम, पर्याय क्रमांक 1। लक्ष्मीबाई एकामागोमाग एक अनेक संकटे आली, संकटे, पहा संकटे काय आहेत? संकट, ते संकट म्हणजे नपुसकलिंगी, पर्याय क्रमांक 3। वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? तर मडके, मडके, मडकी, पहा मडकेचं अनेक वचन काय होतं? मडकी। मी वनवासी, कोण? सिंधुताई सपकाळ, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पत्रलेखनाच्या वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना लिहिला जातो? तीर्थस्वरूप। वडीलधाऱ्या मंडळींना, आई वडिलांना तीर्थरूप आणि वडीलधाऱ्या मंडळींना तीर्थस्वरूप। पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? पहा कोणता शब्द तत्सम नाही? 56वा प्रश्न आहे। पहा त्या 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे झोप, झोप हा शब्द काय नाही? तत्सम नाही। पहा 57 ते 59 साठी कविता काळजीपूर्वक वाचायची। पहा ही कविता वाचल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं लिहायची होती। पहा कवितेतील वर्णानुसार सोने पिरून कोण गेले? पहा आता कवितेतील वर्णानुसार सोने पिरून कोण केले? तर 57व पहा आता काय आहे या ठिकाणी? आकाशच उतरून सोने पिरून गेले म्हणजे आकाश,
पर्याय क्रमांक 2 आकाश. कवितेतील वर्णानुसार विशेषण व विशेष्य याची योग्य जोडी कोवळी सकाळ नाही. या ठिकाणी वेगळे पा कोवळी सकाळ नाही तर काय आहे कोवळी ऊन कोवळी ऊन कोवळी सकाळ नाही. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे तर बहरलेल्या शेताचं वर्णन केले पर्याय क्रमांक 2. त्यानंतर ज्ञानचषक या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत त्याचं उत्तर आहे 11 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 61वा प्रश्न आहे संवेदनाला अर्थ लावला की त्या ठिकाणी काय होतं तर संवेदनाला अर्थ लावला त्याचे रूपांतर अवबोधामध्ये होते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मानले आहेत त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही तर त्याचं उत्तर आहे तद अनुभूती. त्यानंतर 63वा प्रश्न आहे परिकल्पना निर्मिती समस्याचे उकल होण्यासाठी टिंब प्रतिमानाचा वापर केला जातो तर पृच्छा प्रतिमान प्रशिक्षण प्रतिमान. त्यानंतर मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केलं त्याचं उत्तर आहे मानवी भावना मॅकडुगल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 65वा प्रश्न आहे एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणामध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासणी गुणात फरक पडत नाही या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो तर त्या ठिकाणी वस्तुनिष्ठता पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे टिंब म्हणतात तर धनसंक्रमण म्हणतात त्यानंतर पुढचा 67वा प्रश्न आहे शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही त्याचं उत्तर आहे व्यसनांच्या आहारी जाणे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 68वा प्रश्न आहे प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलापैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो. ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभतेने करते त्याचं उत्तर आहे भावनात्मक कार्य करणे पर्याय क्रमांक 3. 68 69वा प्रश्न आहे कार्ल रॉजर्स या मानसशास्त्राने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उत्पत्तीमध्ये मांडले आहे त्याचं उत्तर आहे पहा आता 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला होते त्यापैकी 3रा पर्याय या ठिकाणी बरोबर होता स्वयंमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. त्यानंतर 70वा प्रश्न आहे गिलफोर्ड याने बहुआयामी बुद्धिमत्ता ही उत्पत्ती मांडताना त्याचे 3 घटकात मांडणी केली त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही. या 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे सांकेतिक म्हणजे संकेत चिन्हाचा बोध होतो सांकेतिक चिन्हाचा बोध होतो या गोष्टीचा समावेश होत नाही. त्यानंतर प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो मृताकडून अमृताकडे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 72वा प्रश्न आहे अब्राहम कल्पान याच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेने सांकेतिक रचना म्हणजे टिंब होय त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तत्व. त्यानंतर 73वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे होते तर त्याचं उत्तर आहे मायक्रोसिफॅली पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 74वा प्रश्न आहे 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे टिंब या मानसशास्त्रात समान घटक थॉर्नडाईकचा आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेले धडपड म्हणजे अवधान त्यानंतर ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला टिंब हा घटक आहे तर त्याचं उत्तर आहे उद्दिष्टे हा घटक आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 77वा प्रश्न आहे स्मरणशक्तीच्या घटनाचा योग्य क्रम कोणता तर पर्याय क्रमांक 2 आहे ग्रहण धारणा प्रत्यावन आणि प्रत्याभिज्ञान पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 78वा प्रश्न खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे वाहक दिसतात पळून जाणे म्हणजे पलायन करणे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडवून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. 79 खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही तर 80व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते तर पद्धती ही सूक्ष्म उपगमांचा स्वीकार करते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 81वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या
आंतरक्रियाचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समाजात घडणाऱ्या घटकांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. त्यानंतर 82वा प्रश्न आहे ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही, त्याचं उत्तर आहे नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 83वा प्रश्न आहे पहा समस्येचे विश्लेषण करून ती समस्या सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे टिंबटिंब होय, तर त्या ठिकाणी विचार प्रक्रिया होय, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे पहा. त्यानंतर 84वा प्रश्न आहे स्वतःमध्ये उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतोय, हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे, तर त्याचं उत्तर आहे तादात्म्य, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आसुबेल यांनी आशय अध्यापन विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही, तर 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्याची मानसिक पूर्वतयारी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लहान मोठा आखूड लांब जवळ दूर आजकाल इत्यादी संबोध स्पष्ट होऊन प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते, तर या 86च्या प्रश्नाचं उत्तर आहे मूर्त क्रियाकाल अवस्था, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी संबंधित आहे, तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे उपयोजन, पर्याय क्रमांक 2 उपयोजन. त्यानंतर 88वा प्रश्न आहे पहा या 88व्या प्रश्नाचं डोळ्यांनी ग्रहण केलेले दृक संवेदनांचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमानांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पार्श्व मस्तिष्क भाग. त्यानंतर 89वा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्याचे पूर्वज्ञान पक्के केले असले पाहिजे असे टिंबटिंब याने मांडले, तर त्याचं उत्तर आहे ब्रुनर. त्यानंतर 90वा प्रश्न आहे क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे टिंबटिंब चौकटी होय, तर त्याचं उत्तर आहे ज्ञान संपादन चौकटी होय, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 91वा प्रश्न आहे पहा 91व्या प्रश्नामध्ये एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 असेल तर त्या कोनाच्या संगत विशाल कोनाचे माप किती असणार आहे, त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 235. त्यानंतर खालील आकृतीत पंचकोनी चितीची त्या ठिकाणी काय केलेले आहे पंचकोन चिती दिलेली आहे आणि शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 ने कमी, 3 ने जास्त. त्यानंतर पुढची आकृती आहे खालील आकृतीत प्रत्येक लहान चौकोनाची परिमिती 9.6 सेमी आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती, त्याचं उत्तर आहे पहा 38.4, पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 8400 रकमेत 200 व 500 किमतीच्या समान नोटा आहेत, तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत, पहा 12 नोटा आहेत, पण मग याच्या 12 आणि याच्या 12 म्हणजे 24 नोटा या ठिकाणी असणं गरजेचं आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 12 मीटर लांब 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती, त्याचं उत्तर आहे 99 चौरस मीटर. त्यानंतर 96वा प्रश्न आहे पहा 150 सेमी लांब 120 सेमी रुंद व 900 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाची ती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 चौसेमी दराने किती रुपये खर्च येईल, तर त्याचं उत्तर आहे 423 रुपये खर्च येईल. त्यानंतर खालीलपैकी समूळ संख्येची जोडी कोणती, तर 207 आणि 195 207 व 195 ही समूळ संख्या नसलेली जोडी आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 98वा प्रश्न पहा आलेखावरती आधारित त्या ठिकाणी प्रश्न आहे हा. या आलेखावरती आधारित प्रश्नामध्ये पहा हा आलेख आपण व्यवस्थित जर वाचला असेल किंवा निरीक्षण केला असेल तर त्या ठिकाणी आपण याची उत्तरे व्यवस्थित देऊ शकतो. कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त होतात, तर कोणत्या दिवशी गुरुवारी जास्त होता सगळ्यात दिवशी पहा. त्यानंतर 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती, तर 40चा फरक आहे पहा 40. त्यानंतर 11:15 वाजता घड्याळ व तास काटा व मिनिट काटा याच्यामधील किती अंशाचा कोन होतो, तर त्याचं उत्तर आहे 112.5 अंशाचा कोन होतो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमालगत 5व्या क्रमांकाची येणारी त्रिकोणी संख्याचा वर्ग किती, पहा 21 ही संख्या या ठिकाणी 5व्या क्रमांकाची तिचा वर्ग आहे 441. त्यानंतर 8 2 0 7 हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक
त्याचं उत्तर आहे 68,642 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नमिताने गृह उद्योगासाठी 10,7.1/2 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयाचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? त्याचं उत्तर आहे 2,40,000. त्यानंतर एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणिताला 50 पैकी 38 गुण, विज्ञानाला 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? तर त्याचं उत्तर आहे विज्ञान विषयामध्ये 75 पैकी 63 गुण, म्हणजे विज्ञान पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 105वा प्रश्न, सोनाली 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली व 550 या दराने विकल्याने तिला किती रुपये नफा किंवा तोटा झाला? पहा, या ठिकाणी तिची खरेदी किंमत होती 3,000 आणि विक्री किंमत होती 3,300, म्हणजे 300 रुपये त्या ठिकाणी तिला नफा होतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. 2 समांतर रेषा एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील? तर 4 जोड्या तयार होतील, पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. त्यानंतर ओ केंद्र असलेल्या वर्तुळात 16 सेमी लांबीची जीवा PQ व वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? पहा, या ठिकाणी कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग हे पायथागोरसचं प्रमेय वापरून या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा होता. त्याचं उत्तर आहे 10 सेमी. त्यानंतर 108वा प्रश्न आहे. पहा, हा जो प्रश्न आहे हे सोडल्यानंतर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. त्यानंतर 5 ताटे 10 वाट्यांची किंमत 1,000 रुपये आहे, तर 2 ताटे 8 वाट्यांची किंमत 560 आहे, तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील? तर 3 वाट्या येतील, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 72 ते 96 चे सामायिक विभाजक किती? तर त्याचे सामायिक विभाजक आहेत 8, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5 चे 4 पट केल्यास 30 भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? तर 1 दिवस कमी लागेल, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 112वा प्रश्न आहे. एका संख्येची 3 पट 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर ती संख्याची निमपट किती? तर तिचं उत्तर आहे पहा 18, पर्याय क्रमांक. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 3 पट 18 तर 54 15च्या चौपटी इतकी आहे, 15 चौक 60, तर त्या संख्येची निमपट किती? त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 9 हे उत्तर. पहा, त्याची निमपट विचारले 18 होती, पण त्याचं उत्तर किती आहे? 3 9 हे. पहा, त्यानंतर 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे, त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? त्याचं उत्तर आहे 4,300 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्या दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालला? तर 6.25 तास चालला. त्यानंतर 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? पहा, भागाकार केल्यानंतर उत्तर येते 3005, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एका पुस्तकाची 507 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर पुस्तकाला एकूण पाने किती असतील? त्याचं उत्तर आहे 196, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 17वा प्रश्न आहे. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले असता 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? तर त्याचं उत्तर आहे 33.75, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 118वा प्रश्न आहे. ओ केंद्र असलेले वर्तुळ कोण ADBच्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते. जर कोण ADB 68 असेल तर कोण M कोण AOB बरोबर किती? तर त्याचं उत्तर आहे पहा 112°, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. एका मजुराची 10 दिवसाची मजुरी 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुरांची एका दिवसाची मजुरी किती होईल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 240. त्यानंतर 5 कुटुंबात अनुक्रमे 45 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम आणि 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले व सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचा असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे लागतील? तर 42 किलोग्रॅम, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपल्याला परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहायचे. पहा, खालील पर्यायातून राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही? तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपतीची नेमणूक करत नाही. त्यानंतर 122वा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर त्याचं उत्तर आहे ग्रामसेवकाची नेमणूक गट विकासातील करतात हे अयोग्य विधान आहे. सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्वतीय वारे हे सूर्यास्तानंतर वाहतात. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर त्याचं उत्तर आहे दमट हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. त्यानंतर इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? त्याचं उत्तर आहे सहल पद्धत.
त्यानंतर अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा आहे, खालीलपैकी अदृश्य व्यापार कोण करणारी व्यक्ती कोण? तर या ठिकाणी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती आहे डॉक्टर, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर या ठिकाणी ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग टिंबटिंब असतो, कमी कमी असतो, पर्याय क्रमांक 4. थंड प्रदेशातील हिम हे टिंबटिंब असते, तर थंड प्रदेशातील हिम हे अपारदर्शक असते, अपारदर्शक, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालील पर्यायाची पश्चिम वाहिनी नदी कोणती? तिचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लुनी नदी. त्यानंतर इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे 131व्या प्रश्नाचं. त्यानंतर खालील पर्यायपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? तर मृदेचा समूह 8 पेक्षा जास्त असणे हे त्याचं अचूक उत्तर आहे. अग्निमान प्रक्षेपणाचे कार्य टिंबटिंबाच्या नियमाशी संबंधित आहे, न्यूटनचा गतिविषयक 3रा नियमाशी संबंधित आहे पहा. त्यानंतर आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग केला जातो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर अपकेंद्री पद्धत, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? तर 136 आहे पहा विलयन. काय आहे? विलयन बदल. त्या ठिकाणी विलयन बदल होतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय? उन्हाळ्यात पूर येतो पहा. त्यानंतर खालील सांध्याचे प्रकार व हाड्यांच्या जोड्या दिल्या आहेत, अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1 आहे पहा, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा आहे, डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर त्याचं उत्तर आहे क्षयरोगासाठी वापरली जाते. त्यानंतर 139वा प्रश्न, खालील बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी कास्यापासून लोखंड ही विसंगत जोडी आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जिव्यावरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका असे म्हणतात, पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे पहा 140व्या प्रश्नाचं. त्यानंतर 141वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? त्याचं उत्तर आहे आरमार दलाचा अधिकारी मोहम्मद कुली खान, आरमार दलाचा अधिकारी हे चुकीची जोडी आहे. रियासतकार पहा, आता या ठिकाणी रियासतकार बोस सरदेसाई यांनी स्थिरबुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भात केला आहे? तर छत्रपती राजाराम महाराज यांच्या संदर्भात स्थिरबुद्धी असा या ठिकाणी काय केलेला आहे? विशेषण दिलेलं आहे पहा. त्यानंतर रामायण रामानंद सागर भारत एक खोज ही मालिका कोणी सुरू केली? तर श्याम बेनेगल म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. भारतात हैदराबाद संस्थानाचे विलय करून विरोध करणारी संघटना रझाकार संघटना या ठिकाणी होती, हैदराबाद संस्थानांना विरोध करणारी संघटना. त्यानंतर 145व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 145व्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि सोव्हिएट युनियन विघटन, फक्त अ आणि ब. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास कालखंड हा प्रामुख्याने कोणत्या कारभाराचा काळ होता? तर त्याचं उत्तर आहे संस्थानिक आणि ब्रिटिश. आधुनिक भारताचा इतिहास कालखंड संस्थानिक आणि ब्रिटिश. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधक मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? तर किशोर हे मासिक आहे, किशोर. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी किशोर. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, स्वतंत्र समारंभातील काकुरी कट खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? काकुरी कट रेल्वेत नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट म्हणजे काकोरी कट या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कुणी काढली? तर मावळा या टोपण नावाने बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्र त्या ठिकाणी काढले. राज्यसभा हे टिंबटिंब सभागृह नाही तर कनिष्ठ सभागृह नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण टेट पेपर 1चं संपूर्ण त्या ठिकाणी प्रश्नांची जी उत्तरे आहे ती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये 1-2 प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी चुकलेली देखील असतील, परंतु 99% या ठिकाणी ॲक्युरसी या विश्वसनीय अशा उत्तरसूचीची असणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच ही जी उत्तरसूची आहे ते तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला जो चॅनल आहे VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.